त्या आत्म्याला इथे जाण्यासाठी इथून निघाला 7, 6, 5 आणि 4 इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी किमान वेळ लागतो 800 ते 900 वर्ष. त्याला म्हणतात नरक यात्रा. नरकात कडाया आहेत का? नोबडी नोज इट. असा काही संदर्भ कुठेही नाहीये. तिथे खिळ्यांचे बेड आहेत का? त्याच्यावरती आपल्याला झोपवतात आणि कोणतरी आपल्यावरती नाचतं, असं काही नाही. काल्पनिक आहे. आणि जर असेल तर मला माहिती नाही, कदाचित माझं नॉलेज कमी असेल. पण परमेश्वराच्या दरबारामध्ये असं काहीही नसेल असं माझ्या भाबड्या मनाला वाटतं. आर यू विथ मी? तो काढेल का हो आपल्याकडे काहीतरी काय? चला या आला, चला याला घ्या रे, कढईत टाका. काय असं थोडी होत काय वडे आहेत का तळाला? राईट. पण ते काल्पनिक आहे. जसं आपण गणपती समजून घेतले, लागेल का इथे? तो इथे आपल्या हत्तीची सर्जरी होऊ शकते का? हत्तीच्या मुंडक्याची इकडे नाही होऊ शकत. हत्ती आपण बघितला, माणूस आपण बघितला स्क्रीनवरती गणपतीच्या दिवसांमध्ये, आणि तो बोध घेतला की नक्की काय प्रकार आहे. तसंच यातना, तो बॉडी सोडल्यानंतर ह्या सगळ्या ह्याच्यात जाण्यासाठी त्याला होणारा जो त्रास आहे, व्यसन आहे, त्याची मुक्ती होण्यासाठी त्याला 800 ते 900 वर्ष लागतात. तर आता मला सांगा की हे झालं व्यसनांचं. इमोशनचं काय? भावनांचं काय? ज्या कुळी आपण जन्माला आलो, ज्या घरात आपण आता आहात, ज्या घरात आपण लग्न करून गेलेला असाल, ज्या घरातली मुलगी आपण लग्न करून आणली असेल, ज्या राज्यात आपण राहतो, ज्या देशात आपण आहोत, ज्या भागात आपण आहोत, ज्या गावात आपण आहोत, तर आकाशातनं जेव्हा पडलो तेव्हा तिथे पडलो, आणि मग तिथे आपण नॉन फॉरगिव्हिंग एनर्जी सतत नावं ठेवत राहिलो, तर ऍडव्हान्स बुकिंग परत तिथेच लँड होणार. ह्या नोकरीत ना त्या नोकरीत चांगल्या याच्यासाठी गेलो नक्की, पण हा बॉस त्रास देतोय किंवा हा क्लायंट त्रास होतोय आणि इथे मला जास्त त्रास होतोय म्हणून मी दुसऱ्या ठिकाणी नोकरीला जातो. कर्माच्या देवता सोडत नाही. आमच्याकडे डिवोर्सचे केसेस काही हिलिंगसाठी येतात, काउन्सिलिंगसाठी येतात. राईट. पहिलं लग्न सेम स्टोरी, दुसरं लग्न सेम स्टोरी. हाऊ इज इट पॉसिबल? Karma have not changed, only the person has changed. त्यामुळे पहिल्या स्लाइड मधनं परत बोध काय घ्यायचा आहे की आत्मा हे जसं आता मी हा समजा टी शर्ट काढून ठेवला तसं शरीर बदलतं. त्यामुळे ज्याचा द्वेष करू त्याच्या कुळी, त्याच्या धर्मी, त्याच्या राज्यात, त्याच्या ह्याच्या ठिकाणी आपण जन्माला येऊ. जर्नी ऑफ द सोल. आत्ताशी 6:30 वाजतायत, अजून पाऊण तास आहे. आहात का सगळे? अजून 2 स्लाइड्स आहेत. राईट राईट. ओके, सो लेट्स अंडरस्टँड. हे आपण पडलो शरीरातला बाहेर, हा आपला रस्ता. राईट. पडलो की आपल्याला मुंबईला जायचंय, तसं आपल्याला इथे जायचंय, सोल. आर यू विथ मी? दुसरा डायग्राम, चौथ्या प्लेनवरती जाते बुद्धी. त्या प्लेनवरती जायचं. काय तुला बुद्धी आहे की नाही? आहे ना, इथूनच आणली. राईट. स्पिरिच्युअल, मेंटल, इमोशनल ही जर्नी आपण पार करत करत, ही स्टेशन पार करतच आपण इथे जाणार आहोत. जाणार होत नाही, जातो. सगळे जातात. इथे हात लावतात आणि परत खाली येतात. आपण म्हणतो ना की इथे हात लावून हे परत खाली करून. राईट. इथे हात लावून परत खाली.
किंवा आपल्याला इथे हात लावून आपण हाईड अँड सीक खेळायचो लहानपणी, आता नाही खेळत म्हणा, राईट. तो इथे हात लावायचा आणि परत खाली यायचा. आता खरी गंमत आहे. हे नक्की करताय कोण? ते हे महाराज आहेत यम, इज लॉर्ड यमा. लॉर्ड यमा इज द सन ऑफ लॉर्ड सूर्या. लॉर्ड सूर्या? या, लॉर्ड सूर्या, आय गेस. लॉर्ड सूर्या. यस. सो हे जेव्हा महाराज येतात किंवा यांच्या किंगडम मधनं, यांच्या दरबारातनं जेव्हा येतात, तेव्हा ते आत्माला, जो आत्मा आहे, सोल आहे, गरुड पुराणाप्रमाणे त्या आत्म्याला ते घेऊन जातात. आता पटकथेमध्ये असं दाखवलं की त्या आत्म्याला काही, किंवा आपण कधी आपण असं ऐकलं की त्या आत्म्याला खांद्यावर टाकून घेऊन जातात, पोटलीत टाकून घेऊन जातात, किंवा काहीतरी बांधतात आणि घेऊन जातात. मला तरी असं वाटत नाही. राईट, आय डोंट थिंक सो. ते घ्यायला येतात आणि ते घेऊन जातात, हे इतपत इज ऍब्सोल्युटली राईट. अर्थात माझं त्याच्यात पीएचडी नाही, त्यामुळे आय डोंट नो. मी क्लॅरवाईंट पण नाहीये, आत्ता तरी नाहीये, असलो तरी समजदार नाही, त्यामुळे मला खरंच माहिती नाही. तो जेव्हा आत्मा निघतो आणि यमराज त्याला घेऊन जातात, किंवा यमराजांच्या दरबारातली माणसं त्याला घेऊन जातात, या पूर्ण जन्मातला हिशोब आपण जरी नाही केला तरी त्यांच्या दरबारात असलेले महाराज चित्रगुप्त हा दरबारातला सगळा हिशोब आपला या जीवनातला जे पटकथा दाखवतात कॅप्सूल मध्ये, ट्रेलर, तो अख्खा पिक्चर परत रिपीट होतो आणि त्याचा सगळा जो हिशोब आहे ते हे महाराज ठेवतायत, चित्रगुप्त. आता यांची असाइनमेंट कोणी केली आहे? तर लॉर्ड ब्रह्मानी केलेली आहे. यांचं काम काय आहे? अकाउंटिंग. त्यांच्याकडे फक्त अकाउंटंट काम करतात यांच्या दरबारात. सगळा हिशोब आहे त्यांच्याकडे, सगळ्या जन्मांचा हिशोब आहे आमच्याकडे. आणि तो चिठ्ठा जेव्हा ते काढतात, देतात, आणि तो यमराजाकडे दिल्यानंतर दोन्ही गुड कर्मा आणि बॅड कर्मा, किंवा गुड कर्मा आणि निगेटिव्ह कर्मा, पॉझिटिव्ह कर्मा आणि निगेटिव्ह कर्मा, याचा समतोल हिशोब होतो. आणि मग त्या आत्म्याचं शुद्धीकरण कधी, किती, कित वेळ, कितपर्यंत, कोण करणार, त्यांचे लीडर्स कोण आहेत, हे एक प्रिस्क्रिप्शन दिलं जातं. आपण कसं डॉक्टरकडे गेलात तर तुम्ही आमच्याकडे हिलिंग आलात किंवा काय सांगितलं आम्ही तुम्हाला की ओके, आता परवा वर्कशॉप झाला आदित्यचा पनवेलला, ऍडव्हान्स बॉडी शिकवला आपण, राईट. तर आधी त्यांनी एक शेड्यूल दिलं की हे सगळं झालं पाहिजे, रोज ट्युनाट झालं पाहिजे, वगैरे वगैरे. येस, तसं प्रिस्क्रिप्शन दिलं जातं. प्रिस्क्रिप्शन काय म्हणताय? 100 गुड कर्म आहेत, 50 निगेटिव्ह कर्म आहेत. 50-50 टोटल लावा. ओके, निगेटिव्ह कर्म, पॉझिटिव्ह कर्म न्यूट्रल झाली, चला पुढे. 50 पॉझिटिव्ह, यांना घ्या पुढे. तसे 3 पाथ आहेत वरती, 3 चॅनल्स आहेत वरती जाण्याच्या. पटापट एक्सप्रेस हायवे, फास्ट ट्रॅक, एक भोगून आणि एक वाईट अवस्थेमध्ये. ज्यांच्या खात्यात कर्म नाहीत त्यांना भोगणं आहेच. उदाहरण देऊ का सगळ्यांना? ऐकताय का सगळेजण? मला कळू दे जरा प्लीज. मला बरेच लोकांचे मला व्हिडिओ बंद आहेत. डॉक्टर राजश्री, रागिनी वैद्य, दीपश्री, गायत्री, स्वाती, जिज्ञासा, your videos are off. I don't know whether you are watching this. Yes, can you just wave your hand? Yeah. Okay, thank you. बरं वाटलं सगळ्यांना बघितल्यानंतर. ओके, गुड, थँक्यू. ओके, एक उदाहरण देतो सगळ्यांना.
आपल्या सगळ्यांकडे पैसे आहेत. काय करू शकतात हे पैसे आपल्यासाठी? आपण काही विकत घ्यावं, बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? आता लेट्स से की खूप उकाडतंय आपल्याला, खूप गरम होतंय आपल्याला. पैसे असतील तर आपण एसी लावू का नाही? पैसे असतील तर जाऊन आपण एसी विकत घेऊ आणि एसी लावू घरी. हा मस्त. बाहेर उन्हाळा 37, 38, 40 दाखवतोय आणि घरात छानपैकी आपण 18, 20 वरती बसतोय. बरं मजा येईल का नाही? बरं वाटेल का नाही? सो घरात एसी असणं गुड कर्म आहे का नाही? येस येस, घरात एसी असणं गुड कर्म आहे, राईट? एसी विकत घेऊ शकतो ही सुपर गुड कर्म आहेत आणि त्याचं भाडं भरू शकतो, लाईट बिल घेऊ शकतो ही सुपर सुपर गुड कर्म. एसी रात्रभर दिवसभर चालू ठेवणं हे म्हणजे सुपर फंटास्टिक कर्म आहे. अमेझिंग ना? आता मला सांगा की फक्त बाहेर 37 टेम्परेचर आहे आणि आपण त्याच्यावरती 4 प्रकारची कर्म समजण्याचा प्रयत्न केला. एक आपली ऐपत असणं गुड कर्म, एसी विकत घेण्याचं, 2 ते लावून चालवण्याचं, 3 तो रात्रभर किंवा दिवसभर चालू ठेवण्याचं, 4 तो सतत चालू ठेवण्याचं. 5 दिस पार्ट ऑफ गुड कर्मास. पैसे नसतील तर आपल्याला भोगायला लागेल ती 36 डिग्री टेम्परेचर, हो का नाही? किती उघडलं, किती गरम झालं, किती घाम आला, पाठ भिजली, रात्री झोपलोय पाठ भिजली, काही झालं तरी सुद्धा पर्याय नाही. येस ऑर नो? कधी कधी पैसे पण आहेत, सगळं आहे, पण एसी लावण्याची व्यवस्था नाहीये. भिंत नसेल किंवा कमी असेल किंवा एसीचं पाणी, ते अनंत एक्झाम्पल असू शकतील. आज मला त्याच्यात जास्त जायचं नाहीये, मला फक्त कॉन्सेप्ट लेवलवरती अभ्यास करायचा. Are you understanding? Right? So sometimes, many times, we still have money. We can buy AC. आपण एसी विकत घेऊ शकतो, पण भिंत नाही, एसी पकडण्यासाठी युनिट नाही, गावात लाईट नाही, एसी पण आहे, पैसे पण आहेत, पण इलेक्ट्रिसिटी नाही. एकदा लाईट गेली की संध्याकाळी येते, सकाळी रात्री गेली की सकाळी येते, कर्म नाही. होतं की नाही आपल्याकडे भारतात? आपल्याकडे असं आपल्या शहरांमध्ये गावामध्ये असं होतं, राईट? राईट राईट. सो व्हॉट कॅन वी डू? नो कर्म. तो भोग आले आपल्या वाट्यात आणि ते भोग ऍज पर गरुड पुराण असे सांगितले, दाखवलेत की त्याचा काळ खरं 47 दिवस दाखवलाय, सांगितलाय गरुड पुराणाप्रमाणे. पण मला असं वाटतं तो आपल्या मनावरती परिणाम नको व्हायला, आपण डिप्रेशन मध्ये नको जायला, म्हणून फक्त 47 दिवस दाखवलाय. Common man will take at least 700 to 800 years to unite with the higher soul. Right? 1 second. Right? The common man will take that amount of time. आता तो कॉमन मॅन जो साधारण 800-900 वर्ष लागतात त्यांना आणि तो वरती जाऊन परत खाली येतोय, करेक्ट? आता आपण सगळे जे आता आलो, याचा अर्थ हा सगळा प्रवास करून परत खाली आलो. आता या प्रवासामध्ये आपल्याला प्रवासी मिळतातच, असतातच. तर जे पित्र आहेत, राईट, ते पित्र इज नथिंग बट आपल्या परिवारातले जी लोक आपल्या आधी हा प्रवास करतायत. आर यू विथ मी? आपल्या आधी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष ते काही अशी काही एकदम फार पुढे गेलेले नसतात, अगदी जवळच असतात. त्यातले काही थोडेसे अजून पुढे गेलेले असतात. समजा लेट्स से की दुसऱ्या जन्मातले आहेत, पहिल्या जन्मातले आहेत, राईट? सम ऑफ देम आर ऑलरेडी ट्रॅव्हलिंग, सम ऑफ देम आर ऑलरेडी 1 सेकंड. सम ऑफ देम आर ऑलरेडी ट्रॅव्हलिंग. म्हणजे आता मी आहे फॉर एक्झाम्पल, आपण सगळे आहात, तर आपल्या सगळ्यांचे वडील
असतील तर ग्रेट आहे, पण नसतील तर ते प्रवास करतायत. आपले आजोबा सगळ्यांचे प्रवास करतायत. जर असतील तर ठीक, ग्रेट आहे, पण सगळ्यांचे पंजोबा प्रवास करत असतील असं मी गृहीत धरतो, किंवा कदाचित असतील ते सुद्धा, पण खापर पंजोबा ते सगळे प्रवास करतायत आणि त्यांना कमीत कमी या प्रवासामध्ये अझम्पशन असं आहे की त्यांनी थोडासा प्रवास तरी पुढे त्यांचा झाला असावा, राईट? सो दे बिकम द पित्तर. ते इथून पुढे आले असतील, त्यांना जाऊन समजा 250-300 वर्ष झाली असतील, राईट? 200-250 वर्ष त्यांना झाली असतील, तर ते इथून थोडे पुढे सरकले असतील. 6 म्हणा 5 वरती गेले असतील, काही जण 5 म्हणा 4 पर्यंत आले असतील. ज्यांनी हा प्रवास केलेला आहे, नीट व्यवस्थित आहे का, ज्यांनी हा प्रवास केलेला आहे तो बनतो वाटाड्या, ज्याला इंग्लिशमध्ये गाईड म्हणतात. वाटाड्या, वाट दाखवणारा. पित्तर, इंग्लिशमध्ये सोलार पित्रीज. इफ यू आर अटेंडिंग मास्टर एक्टर, सोलार पित्रीज. आर यू विथ मी? राईट. अभी आपण बुक स्टडी आपण कंडक्ट करतो, त्यातना जो माणूस गेलाय तोच बुक स्टडी कंडक्ट करू शकतो. जो नाही गेला, ज्याला नाही माहिती, किंवा त्याला आता सध्या नाही अंदाजा, किंवा काही त्याला थोडं सराव नसेल, म्हणून तो बुक स्टडी घेत नाहीये. कोण बुक स्टडी घेईल? ज्याला त्यातलं थोडस माहिती आहे. येस ऑर नो? काही जण आपल्यातले टीचर आहेत, क्लासमध्ये, शाळांमध्ये तुम्ही शिकवता, म्हणजेच काय, यू आर एबल टू टीच बिकॉज यू नो द सब्जेक्ट. आपण काय म्हणताय? गाईड. जसे हे गाईड आहेत, तसेच आपल्या कुळातले गाईड म्हणजे पित्र. तर आपण जेव्हा जाऊ, किंवा आपल्यातले ते जेव्हा जात आहेत, तेव्हा काही जण ऑलरेडी पुढे जे आहेत ते म्हणतात, अरे इथून ये, इथून ये, इथून ये, इथून ये, इथून ये, इथून ये. सो दॅट बिकम्स द पित्र, पितृ. आणि ही इमेज जी आहे, जी मी आपल्या सगळ्यांसाठी सारखी इथे दाखवतोय, राईट, की आपलं शरीर आहे हे या भूतांनी बनलेलं आहे. इमोशनल, मेंटल, हे सगळे पंचमहाभूत जशी आहेत आपल्या शरीरामध्ये, राईट, ह्या सगळ्या बॉडीज आहेत, या सूक्ष्म शरीर, या सगळ्या सूक्ष्म शरीर, डिफरंट बॉडीज ऑफ मॅन. आणि जी आपली, आपण अडकतो, किंवा एखाद्याला गती मिळत नाही, किंवा गती मिळण्यास वेळ लागतो, प्रगती होत नाही, ते सगळेजण या शरीरामध्ये अडकलेले असतात. पण फिजिकल बॉडी, ब्रेन आणि ऍक्शन करायला काही नसतं, आणि म्हणून ते तिथे अडकलेले असतात. म्हणून जर तुम्ही गाणगापूरला गेला, तर तिथे आत्मा शुद्धीकरण करण्यासाठी जे आत्मे, किंवा जे फिजिकल बॉडीमध्ये असतात, किंवा जे क्लॅरवाईंट आहेत, ज्यांना दिव्य दृष्टी आहे, ते अशा ठिकाणी जिथे गती मिळू शकते असं तिथे जमतात. मास्टर चुवानी, मास्टर एक्टर आम्हाला मुंबईला आले होते, तेव्हा एक छान आम्हाला एक्झाम्पल, किती वाजता, छान, ओके, आम्हाला छान एक अनुभव सांगितलेला त्यांनी, अक्षरशः आम्हाला काटा उभा राहिलेला अंगावरती. मास्टर चुवानी, मास्टर एक्टर तेव्हा अमेरिकेत राहत होते, राईट, आणि मास्टर चुवा त्यांना भेटायला गेले होते, राईट. मास्टर चुवा त्यांना भेटायला गेले होते, आणि मास्टर चुवा बिंग मास्टर चुवा, राईट, दिस बीन अ ग्रेट सोल, डिपार्टेड सोल, द फोर्थ जनरेशन, इज अ परमहंस. आपण बघितलं होतं स्पिरिच्युअल हायरार्कीमध्ये, राईट. तर अशा लेवलची लोक जेव्हा असतात, अशा लेवलची जेव्हा ग्रेट सोल खाली येतात, तेव्हा खूप साऱ्या लोकांचे फिजिकल आणि हे जे प्रवास करणारी लोक आहेत यांना मदत होते. तर मास्टर चुवा जेव्हा गॅलरीमध्ये आले तिथे, तेव्हा मास्टर एक्टर असे सांगत होते की खूप सारे भटकलेले आत्मे हे अक्षरशः मास्टरांना सांगतात की आम्हाला सोडवा, आम्हाला या यातना खूप होत आहेत, प्लीज हेल्प अस रिलीज. तेव्हा मास्टरांनी फक्त एवढं सांगितलं, नाही, ऑल ऑफ यू बी ब्लेस्ड. आणि त्या क्षणात ना ते सगळेजण तिथून पूर्ण याच्यामध्ये विलीन झाले. त्या क्षणात ना ऑल ऑफ यू बी ब्लेस्ड, राईट. पण
मास्टर एक्टरांनी हे पण सांगितलं आम्हाला की मास्टर चव्हाण हा जेव्हा ते मास्टर एक्टरांशी जेव्हा दोघ जण बोलत होते, मास्टर चव्हाण आणि मास्टर एक्टर, तेव्हा ते म्हटले की हे माझं काम नाहीये, मी याच्यासाठी इथे आलेलो नाहीये, मी प्राणी किलिंगचा प्रचार करण्यासाठी आलेलो आहे. हे काम करायला परमेश्वराच्या दरबारामध्ये वेगळी माणसं आहेत. मी इथे वेगळ्या कामासाठी आलो, मी प्राणी किलिंगचा प्रचार करायला. जरी माझ्याकडे ही शक्ती असली तरी दिस इज जस्ट सम टाइम, राईट? बिकॉज दिस रिक्वायर्स लॉट ऑफ एनर्जी. आणि ज्या कामासाठी आपण आलो ते काम सोडून दुसरं पलतीकडे आपली एनर्जी खर्च झाली, एनर्जी मात्र एवढीच आहे. हे खूप सूचक होतं आपल्या सगळ्यांसाठी की ज्या कामासाठी आपण खाली आलोत या भूतलावरती, ते काम संपूर्ण समजून करून आपल्यावरती संस्कार करून आपल्याला परत जायचं. मध्ये आधी इथे तिथे आपल्याला प्रलोभन येऊ शकतात, येतात, आपल्याला प्रलोभन येतात, येऊ शकतात, वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत, होतात. ज्याला प्रलोभन आलीच नाहीयेत ना, तो असं म्हणू शकेल की नाही बाबा, मला नाही प्रलोभन, मला मी कधीच नाही. अहो साहेब, तुम्ही बघितलीच नाही प्रलोभन म्हणजे काय. हाव कधी येते, ही कधी येऊ शकते, ही ज्यांनी हवेच्या जवळच गेला नाही त्याला काय कळणार हाव म्हणजे काय, राईट? पण जो तिथे नाहीच गेला कधी, त्याला माहितीच नाही, त्याला ती संधीच नाही. ज्याला संधी नाही, बलवानाने शांत व्हावं, हा संस्कार आहे. जो ऑलरेडी शांत आहे, जो ऑलरेडी कमकुवत आहे, जो ऑलरेडी वीक आहे, त्यांनी पण मी ना नेहमी शांत असतो. पर्याय काय साहेब आपल्याकडे दुसरा, शांत असल्या व्यतिरिक्त? पण जर बलवान आहे त्यांनी सांगावं की ह्यावेळी मी शांत आहे, आपण संयमाने हा निर्णय घेऊ, कोस्याने नव्हे तर विवेकाने घेऊ. कोसा मांडण्याची माझ्याकडे पूर्ण क्षमता आहे. त्याचा गुण, त्यांचे गुण वाकडण्याचा, ते संस्कार आहे. आर यू अंडरस्टँडिंग, राईट? सो व्हॉट इज द पॉइंट? या पूर्ण या प्रकारामध्ये आपण काय शिकतो पुढे, राईट? की ह्या सगळ्या ह्याच्यात ना, हे यमराज जेव्हा आपल्याला घेऊन जातात, चित्रगुप्त आपला जेव्हा हिशोब करतात, राईट, तेव्हा आपला जो गोंधळ आहे या बॉडी मधला, आपली आणि ह्यांची, या सगळ्यांची जी दोर आहे खाली असलेल्या माणसांची, एखादा माणूस गेला, आपल्या परिवारातले कितीतरी लोक गेले असतील, सासू असेल, सासरे असतील, सुनबाई असतील, आय डोंट नो, सो मेनी पीपल, वी डोंट नो, मुलं असतील कदाचित बाय चान्स, आजी आजोबा असतील, आपली सगळ्यांचीच रिलेशनशिप चांगली होते का? ऑब्विसली नाही. मग जी मंडळी गेली आहे तिथं गेली. आता चित्रगुप्त त्यांचा हिशोब करून झाला असेल, अरे तू एक्झाम्पल, अरे तू शैलेंद्रला अशा प्रकारे वागला, शैलेंद्रशी, आता तो शैलेंद्रला सॉरी बोलायला तर येऊ शकत नाही. मग त्याला वाट बघणे की भाऊ शैलेंद्र कधी वरती येतील, मग ते मला भेटतील कधी, मग ते दोघं एकमेकाला आत्मा लेवलवरती सॉरी बोलतील. हो, म्हणजे आलंच का परत? म्हणजे माझ्या जाण्याची वाट बघायला लागेल कोणाला तरी वरती, किमान पक्षी जो माझ्या, मी समजा आता माझं वय 43, आय हॅव लॉस्ट माय ग्रँडफादर, आय हॅव लॉस्ट माय ग्रँडमदर, आय हॅव लॉस्ट माय फादर. When I lost my father 3 years ago, I lost my grandmother maybe 12 years ago, 15 years ago maybe, and grandfather would have been 25 years ago. म्हणजे आजोबा 25 वर्षापूर्वी गेले, आजी 20-25, 10-15 वर्षापूर्वी गेली आहे, वडील 3 वर्षापूर्वी गेले. आता माझी रिलेशनशिप, मी खूप लहान होतो, माझे आजोबा जेव्हा गेले तेव्हा 3 वर्षाचा असेल कदाचित, मला काहीच आठवत नाही. देर आर नो मेमरीज. सो ही इज आउट ऑफ द गेम, आय एम आउट ऑफ द गेम फॉर हिम. आजी, आजीच्या माझ्या मेमरीज आहेत, होत्या. आता तो पीळ जर तसाच ठेवल्या तिने किंवा मी, आणि तिला वरती जाऊन समजा लक्षात आलं आणि मला खाली असताना लक्षात आलं, अरे आपला पीळ तसाच आहे, मग ती परत माझी वाट बघणार अजून. आता मी 43 वर्षाचा माझं वय आहे, मला माहिती नाही मी किती जगतोय, पण भारतामध्ये आपण 71 वर्ष ऍव्हरेज जगतो, कारण आम्ही इन्शुरन्स बिझनेस मध्ये पण आहोत. आम्ही 71 वर्ष आपण जगतो, शहरातली माणसं 71, गावातली माणसं 74.
म्हणजे मला जायला किमान पक्षी 35, तोपर्यंत आजी वेटिंग. यातना. कळतंय का? आर यू अंडरस्टँडिंग? थँक्यू. आर यू फाइंडिंग इट इंटरेस्टिंग? पिक्चर समजतोय का सगळ्यांना? आठवणीत राहणारा पिक्चर आहे हा, म्हणून असं मागे बॅकग्राऊंड लावलंय. राईट. आता आजी वाट बघते, शैलू आपले कधी येतील महाराज. कधी बोलीन मी शैलूला, काय सांगेन, अरे बाबा सॉरी रे बाबा, आपण चुकलो. शेवटी काय दोघांना तेच सांगायचं आहे, आपण चुकलो. त्याच्यासाठी आधी 40 वर्ष वाट बघते. आता हे झालं आजीच्या बाजूनी. असे आपले कितीतरी असतील आपण लोक, राईट. आपल्याला इथे भारतामध्ये फॉर्च्युनेटली कुळ माहिती असतात, फोर फादर्स माहिती असतात. काय रे आमचे पूर्वज काय नाही ठेवलं त्यांनी, झालं तो बचाराला वरती, त्याला किती इथून पण टोचे खालना, त्यांनी काय नाही ठेवलं, घालवलं सगळं. तो म्हणतो अरे भाऊ मला गेल्यावरती पण सोडत नाही, तू लावलंय काय? हे काय नाही, असलीच होते, दारूत घालवलं सगळं. आता तो सोडवतोय, त्याला जाऊन 300 वर्ष झाली, 400 वर्ष झाली, दारूत ना तो बाहेर पडतोय. परत हे खाली, हे दारूची दोरी पकड, हे पकड टपकन. आर यू अंडरस्टँडिंग? त्यामुळे अध्यात्म हे येड्या गबाळ्याचं काम नाहीये. आरत्या सगळेजण करू शकतात, इझिली अवेलेबल आहेत. अध्यात्म हा इंद्रधनुष्य आहे. पैसे देऊन कोर्स शिकतात याचा अर्थ असा नाही की समजलं. म्हणून मास्टर चोआ कुकसुई त्यांच्याकडे लेवल 1 नंतर खरे ते आध्यात्मिक गुरु होतात आपले. बाकी सगळे कोर्स पैसे देऊन शिकले जातात. लेवल 1 नंतर जेव्हा मास्टर आराटिक योगानंतर 2 वर्षाचं प्रिस्क्रिप्शन देतात आणि सांगतात ते शिकून द्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला शाळेत घेईन. आणि आम्हाला अप्लाय करायला लागतं, आपल्या सगळ्यांना अप्लाय करायला लागतं. आणि अप्लाय करून झाल्यावरती आपला ऑरा तपासला जातो आणि तेव्हाच त्याच्यानंतर ती लेवल 1 ची दीक्षा दिली जाते, एंट्री दिली जाते शाळेमध्ये, की नाव मास्टर चोआ इज युअर टीचर. तोपर्यंत ही इज जस्ट अनदर स्पिरिच्युअल टीचर फॉर ऑल ऑफ अस हु आर नॉट इन टू लेवल 1 येट. मग ते लेवल 1 ला यायचं का नाही? ऑफकोर्स आपल्या हातात काहीच नाही. हा प्लॅन वरती ठरलेला आहे, कोणी काय करायचं ते. आपल्याला फक्त त्याच्यावर चालत राहायचंय. नाही बाबा मला नाही जमणार प्राणी किलिंग, हरकत नाही, आपल्या हातात काहीच नाही. आर यू अंडरस्टँडिंग? त्यामुळे ह्या ज्या दोऱ्या आपण ठपाठप आपल्याकडे आलेल्या असतात, राईट. ह्या दोऱ्या ज्या आहेत, त्या दोऱ्या या आपण त्यांना, ते आपल्याला सतत कोणी ना कोणीतरी ह्या अशा दोऱ्या वरणाखाली खालनावरती, हे सगळे आपण खालची मंडळी आहोत. हे वरचा माणूस हा बिचारा सोडवतोय, यांनी मागे काहीतरी जमा केलंय आणि हे परत ती दोरी ओढतायत. हे म्हणजे आपण. आमचे आजोबा काय विचारू नको, कडक होता म्हातारा, झाला. एक्झाम्पल जस्ट. आर यू अंडरस्टँडिंग? म्हातारा तरी खूप, तरी मी तरी म्हणेन बेटर शब्द आहे. थ वरना पण शब्द आहे. आठवतो ना सगळ्यांना? बरेच जण हसताय तुम्ही. थ वरना पण शब्द आहे, राईट. म्हणजे जाऊन त्यांना बरेच वर्ष झाली हो, तरी आपलं आपलं जात नाहीये. असं आपलं होतंय का? तो हो आपल्या सगळ्यांचं होतं. मग आजूबाजूच्या परिस्थितीला बघून आपल्याला काय समजतंय? माझे स्ट्रगल आहेत राव. आर्थिक स्ट्रगल, मानसिक स्ट्रगल, रिलेशनशिपचे स्ट्रगल, पैशाचे स्ट्रगल, सगळ्याचे स्ट्रगल. ह्या पावत्या येत आहेत कुठून? मागच्या जन्मात ना, टपाटप. आपण नाही एकदा टोल टोल भरतो, गाडी आपली जाते, तर आपल्याला ते पावती देत ना, पैसे भरले पावती घ्या. तशी मागच्या जन्मातली कर्म चित्रगुप्त दाखवला तुम्हाला स्क्रीनवरती मी आता. 6.5 ला, आता 7:57 होत आहे. चित्रगुप्तांकडे हे सगळे हिशोब आहे. तेवढं झालं. या हनुमंते, वेलकम.
हे घ्या, चहा कॉफी नाश्ता आणि हिशोब, हे घ्या अकाउंटिंग. काय करत होता तुम्ही खाली? आजच्या सगळ्याचा हिशोब वरती आहे. त्यामुळे मास्टर चॉक बुक्सवी प्राणिखिली कराटे योगा आपण प्रसार करत असाल आणि जर आपल्याला अजूनपर्यंत कोणी आपल्याकडे बघताय का, तर हे वरती बघतायत सगळे. मला याचं क्रेडिट मिळणार आहे का? हे नक्की मिळणार आहे. कारण हेच करत असतात वरती बसून हिशोब. यांचं हेच काम आहे. हे चुकत नाहीत बरं. यांच्याकडे एरर फ्री कॅल्क्युलेशन आहे. म्हणून काही जन्मांमध्ये आपण केलेले जे कर्म आहेत, आता हिलिंग मध्ये आल्यानंतर मी पाहतोय वेगळ्या वेगळ्या प्रकारची आपल्याला लोकांच्या यातना समजण्याचा काही आपल्याला संधी मिळेल, इज नॉट राईट वर्ड, पण कधी कधी आपल्याला खूप अत्यंत आपण भावनिक व्हायचं. वी बिकम व्हेरी इमोशनल समटाइम्स, वी से व्हेरी डिस्टर्ब. सो थँक्स टू द टीचिंग्स ऑफ प्राणिक हिलिंग आपण त्यांना उपचार देऊ शकतो, काउन्सिलिंग करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. जन्मजात काही मुलं ही स्पेशल चाइल्ड कॅटेगरीमध्ये येतात तर नाही? येस सर नो. काय कर्म असतील आई वडिलांची आणि काय कर्म असतील त्या मुलांची, हू नोस. जन्मापासून माझा एक मित्र आहे, त्याचा जन्माला आलेला मुलगा लगेच त्याला हार्टला होल डिटेक्ट झालं पहिल्या वर्षी. फर्स्ट 1 year old. नंतर ऑफकोर्स ते ऑपरेशन करून सगळं व्यवस्थित झालं. पण ही सगळी क्रिया, ही सगळी सर्जरी वगैरे होईपर्यंत ते मूल 5 वर्षाचं जोपर्यंत झालेलं. आता ही इज ऍब्सोल्युटली डुईंग फाईन. बँगलोरला राहतात. माझ्याबरोबर दिल्लीत काम करायचे पहिले जेव्हा मी जॉब करायचो तेव्हा. इट इज व्हेरी डिस्टर्बिंग टू नो दिस. मुलांना आपल्या काही दिवसात ताप जरी आला तरी आई वडील आपण एवढं डिस्टर्ब होतो. तर अशा प्रकारचे आजार जेव्हा समजल्यानंतर सुद्धा डिस्टर्ब होऊ शकतो. आता काही आम्ही केसेस युएस मध्ये आणि इथे आपल्या इथे पण काही आपल्या केसेस चालू आहेत. ऍब्सोल्युटली क्रॉनिक, ऍब्सोल्युटली क्रॉनिक. अशा काही केसेस आहेत. सगळं आहे पण खाऊ शकत नाहीत, अशा सुद्धा केसेस आहेत. मुलं खाऊ शकत नाहीत कितीतरी महिने खाऊ शकत नाही, वर्ष लोटाला येत आता अन्न खाऊ शकत नाहीत. असंही पण कर्म असलेली काही आता काही अशा केसेस, अशा काही आहेत पेशंट्स. कशा असू शकतील? हे कुठून येत आहे? हे काय सांगताय आपल्याला? जेव्हा आपण सिग्नलला कार आपली उभी असते तेव्हा ती धावणारी मुलं, हे काय सांगताय आपल्याला? त्यांची अशी अवस्था का अशी झाली असेल परमेश्वरच्या दरबारामध्ये? वाय? हाऊ इज दॅट नथिंग हॅपन्स टू देम? दे आर देअर इन द सेम प्लेस फॉर सो मेनी इयर्स. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा तिथेच असतात. एवढा पाऊस पडतो त्यांना काहीच होत नाही. काही होणार नाही, कर्माचा पट्टा चालू आहे. आपण दोनदा पावसात भिजून आल्यावरती आपल्याला क्रॉसिंग घ्यायला लागू शकत असेल. ते दिवसभर पावसात असतात, खाली चप्पल नाही. आपण उन्हाळ्यात जाऊन आलो तर बाहेर जाऊन आल्यावरती आपल्याला 4 वेळा बाहेर जाऊन आले तर आपल्याला कदाचित चक्कर येईल. ते दिवसभर बाहेर असतात. हे काय सांगताय आपल्याला? हे सांगताय आपल्याला की हा हिशोब करणारी ही जी मंडळी आहे, हे आपल्याला ओरडून सांगतायत की इकडचा जो गोंधळ आहे, हा माणूस यायच्या आधी, ही देवता यायच्या आधी अजूनही बॉल आपल्या हातात आहे. इथे असताना, फिजिकल प्लेनवरती असताना इथे जाण्याची जर्नीचा गेअर आपण कशी असायला पाहिजे, आपल्या यातना कमी किंवा जास्त किंवा काय असायला पाहिजे, सत्कर्म करण्याची संधी आपण कशी हुकवायची नाही किंवा कशी ते सत्कर्म करायची, राईट टू कर्म आपण कशी बाहेर ठेवायची, हे सगळ्या योजना आपल्यापर्यंत तेव्हा अवेलेबल असतात जेव्हा आपण फिजिकल बॉडीमध्ये असतो. आणि हे शरीर, राईट, जे ब्रेन आहे, कॉन्शियस माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड आहे, ब्रेन आहे, राईट, हे रजिस्टर करताय. So if you don't forgive, यातना ऍडव्हान्स बुकिंग. पण फॉरगिव्हनेस कशासाठी करायचा त्यांना? ते तर गेलेत आता. फॉरगिव्हनेस ह्याच्यासाठी करायचा, ते गेलेत, आपण राहिलोय.
त्यांच्या पनिशमेंट काय आहेत आपल्याला माहिती नाही. आपल्या पनिशमेंट आपल्याला माहिती आहे. आपण आजारी असू, आपल्याला काही भाग दुखत असेल, आपण बॉडी पार्ट कुठला तरी पेनफुल असेल, आपल्या जीवनात काहीतरी व्यवस्थित चालत नसेल, 4-5 गोष्टी, 2-3 गोष्टीच फक्त चालत नसतात, नादुरुस्त असतात आपल्या जीवनामध्ये. तोच लेसन आहे लाईफचा. 60-70 वर्ष, 80 वर्ष जेवढा जीवन आहे, त्याच्यामध्ये 1 मास्टर चोळा म्हणतात, एक व्हर्च्यूज फक्त आपल्याला प्रॅक्टिस करायचा असतो आणि तोच लेसन असतो लाईफमध्ये. फक्त 5 पैकी 1. तो 1 करताना दमछाक होते. तो 1 करताना जन्म घ्यायला लागतात. मास्टर चव्हाणचा ज्यांनी हा व्हिडिओ बघितला, मी परत एकदा आपल्या मधुरताच्या ग्रुपवरती टाकेन. 26 सप्टेंबर म्हणजे आज लास्ट डेट आहे. पहिले 34 मिनिटं मास्टर आपल्याला मार्गदर्शन करतायत. IRFR कसं करायचं, काय करायला पाहिजे, कॅरेक्टर बिल्डिंग का केलं पाहिजे. जेवढं फास्ट आपण आता शरीरात करू, तेवढा आपल्या आता यातना कमी होणार आहेत. जेवढं ट्विन हार्ट्स करू, जेवढं हिलिंग करू, जेवढं डोनेशन करू, आपल्या खात्यामध्ये पैसे असणार आहेत एसी घ्यायला. काही जण आता या आठवड्यामध्ये आपल्याकडे ऍडव्हान्स प्राणिक शिकले, कलर प्राणा शिकले. एका आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही ही पदवी आपल्याकडे आलेली आहे, संपूर्ण ह्याच्यानंतरच्या सगळ्या जीवनांमध्ये तुम्ही ही टेक्नॉलॉजी तुमच्याकडे असणार आहे. पुढच्या जन्मात पण हमेशा केली, असं मास्टर म्हणतात. वन्स युअर अ हीलर, युअर ऑलवेज अ हीलर. झालं काम. येस ऑर नो? वन्स अ हीलर, ऑलवेज अ हीलर. कदाचित जे आत्ता इथे वरती गेल्यानंतर जशी खालची परिस्थिती आहे तशीच वरती असणार आहे. काय वेगळं असणार आहे मला सांगा बरं. तेव्हा ही सगळी आपण मंडळी वरती गेल्यावरती हीलर म्हणून आपली नेमणूक होऊ शकते. म्हणून प्राणिक लिंग शिकतायत लोक, ज्यांना हे समजतंय. पेपर आधी फुटलाय, त्यांना समजतंय. आर यू अंडरस्टँडिंग? आहोत अजूनपर्यंत आपण ते सगळे ऐकतोय. तो जेव्हा आपली नेमणूक केली जाते, पित्र म्हणजे सोलार पित्रास, की आपल्या व्यतिरिक्त सुद्धा शहरातले, गावातले सरपंच, देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, हे जनहितार्थ काम करणारी जी लोक आहेत, हे पण वरती जेव्हा जातात, हे सुद्धा लार्ज कर्मामध्ये आपल्या पित्रांचाच भाग असतो. बट जस्ट नॉट इट इज नॉट डायरेक्ट, यु नो, इट इज नॉट डायरेक्ट. त्यामुळे एखादा मुख्यमंत्री येतो, एखादा महापौर, एखादा कुठला तरी अधिकारी येतो, तो पूर्ण आपल्या गावाचा, शहराचा पूर्ण कायापालट करून जातो. ही चेंजेस द होल थिंग. इज लॉट ऑफ गुड कर्मा इन द अकाउंट. इज नॉट करप्ट. लोकांचे पैसे, ते जनहितार्थ पैसे कुठेही भ्रष्टाचार न करता व्यवस्थित वापरले जातात. नाहीतर गटार आणि तिथे राहणारी जी लोक आहेत, ही आपण जे पाहतो, ऍडव्हान्स बुकिंग कोणाचं होत आहे? भ्रष्टाचाराने कमवलेले पैसे हे पुढच्या जन्मात काय होणार आहे? किती लोक आपण बघतो, एवढी आता सगळीकडे एवढं सुबत्ता, आर्थिक सुबत्ता आली आहे. मला सांगा बरं, आर्थिक सुबत्तेबरोबर या सगळ्या प्रकारची लोक जी आहेत, यांचं प्रमाण वाढलंय का नाही वाढलं? भिकारी 1 असतील तर आता 10 झालेत का नाही? दिसतात का नाही? त्यांचं कुळ वाढतंय का नाही? यातनं आपण काय बोध घ्यायचा? मिळाला का बोध न सांगता? येस, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. राईट? त्यामुळे फॉरगिव्हनेस आणि पितृपक्ष हा ऍक्च्युली आपण रोज जर फॉरगिव्ह केला, तर जी पितृपक्षात वेगळं करायची गरज नाही, ते आपण सतत करायचं. जे गेले, थँक्यू, आपण त्यांना प्रेयर करणारच होतो आता पुढची 7 मिनिटं. लक्षात येते का सगळ्यांना? आपल्याला कुठे जायचंय? तर 4थ्या प्लेनवरती, बुद्धिक, जिथून आपला उगम होतो, तिथे जायचंय की नाही? परत सगळ्यांनी तिथे जायचंय. जाण्याचे मार्ग वेगळे वेगळे आहेत. जेव्हा आपण सगळे ट्विन हार्ट्स मेडिटेशन करतो,
तेव्हा सगळ्यांना ब्लेस करतो की नाही? मागची 1.5 वर्ष आपण कोरोनाच्या पेशंट्सला कंटिन्युअसली आपण ब्लेस करतो, हिलिंग करतोय. महाडमध्ये प्रसंग झाला किंवा अजून कुठे प्रसंग झाला, आपण सगळे जमतो. हनुमान चालीसा, राम रसायन, तुम्हारे पासा, हे सगळे वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजीज, रामरक्षापासून सगळेजण आपण करतो. कोणाच्या खात्यात कर्म तयार झाले? आपल्या सगळ्यांच्या, राईट? कोणी हिशोब ठेवलाय त्याचा? कोण ठेवणार आहे? चित्रगुप्त. येस ऑर नो? आपण पूर्ण जगाला दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आपण विष्णू सहस्त्रनामाने ब्लेस करतो. कोणाची प्रॉस्पेरिटी बुक करतोय आपण? आपली करतो, राईट? आपली इच्छा आहे जग परत पूर्ववत व्हावं म्हणून आपण विष्णू सहस्त्रनाम करतो. पण खात्यात कोणाचे कर्म तयार होत आहे? आपल्या कर्म तयार होत. मग ती विष्णू सहस्त्रनामाची जी चांगली कर्म आहे, प्रॉस्पेरिटी कर्म आहे, ती कोणाला येणार आहे? परत आपल्याला येणार आहे. ईश्वराच्या दरबारामध्ये एंजल्स ऑफ प्रॉस्पेरिटी, सक्सेस आणि अबंडन्स, जे माता लक्ष्मी यांच्या दरबारात असलेले जे एंजल्स आहेत, त्यांचं आपण फिजिकल रूपामध्ये तिथे काम करतो. आपण त्यांची माणसं झालो. वशिला कोणाचा लागणार आहे? आपलं लागणार आहे ना? लागला आहे म्हणून तो विष्णू सहस्त्रनामाला आपल्याकडे एवढी लोक जमतात, कळत ना कळत. येस ऑर नो? राईट? त्यामुळे मास्टर चुआ कोक सुईनी प्राणिक कराटे मध्ये फंटॅस्टिक टेक्नॉलॉजी दिलेली आहे की ज्याला आपली कर्म आपल्याला शॉपिंग करायला शिकवतात. आपल्याला समजो अथवा न समजो, इट इज ओके. आणि ती कर्म बँकेतले पैसे आपण आपले आजार, आपल्या अडचणी या न्यूट्रलाइज करण्यासाठी वापरतो. 100 रुपयाची पॉझिटिव्ह कर्म 50 रुपयाची निगेटिव्ह कर्म विकत घेऊ शकतात का? येस. निगेटिव्ह कर्म असणार आहेत का? आहेत. हा फोन आहे, याची किंमत 500 रुपये, माझ्याकडे आता 5,000 रुपये, मी विकत घेऊ शकतो का? हो का नाही? उत्तर द्या. येस ऑर नो? करेक्ट? माझ्याकडे 5,000 रुपये आहेत, माझ्याकडे 5,000 रुपयाची कर्म आहे. I will buy out, I can neutralize. That is the power that you learn. Are you understanding? Yes? Shall we do our prayers now? Yeah? तो एखादा बॉडी पार्ट जो आपला दुखतोय आता किंवा ओव्हरऑल जर आपल्याला काही जडत्व वाटत असेल, अस्वस्थता असेल मनामध्ये, मनात संकल्प करा. जे प्राणिक शिकले त्यांनी प्लीज एनर्जी ऑफ नॉन फॉरगिव्हनेस ची एनर्जी स्कॅन करा. सायकोथेरपीच्या पुढचे लोक स्कॅन करू शकतील. एनर्जी ऑफ नॉन फॉरगिव्हनेस म्हणजेच काय? आपल्या शरीराला आपल्याला कळतंय की आपल्याला फॉरगिव्ह केलं पाहिजे, आपण करतोय सुद्धा, पण केलं की सेशन झाल्यानंतर परत अरे तुला माहिती याचं काय इज इक्वल टू एनर्जी ऑफ नॉन फॉरगिव्हनेस. मी सतत फॉरगिव्ह करतोय, पण तेवढ्या पुरता 20-25 मिनिटं झाली की मी सोडतो आणि मला परत संधी आली की मी त्याच माणसाविषयी तसेच विचार करतो. त्याला म्हणतात एनर्जी ऑफ नॉन फॉरगिव्हनेस. पित्र गेली वरती, आजी गेली वरती, आजोबा गेली वरती, अजून कोण आहेत ते वडील माझे गेले वरती, झाले गेले, इज गॉन. पण मी असं बोलणं सारखं काय सांगायचं, माझे वडील म्हणजे व्हॉट एम आय डुईंग, तिथे गेले वरती. पण मी ती एनर्जी जसं या बाटलीमध्ये पाणी इज होल्डिंग द वॉटर इज होल्ड द बॉटल इज होल्डिंग द वॉटर, तसंच माझ्या शरीरामध्ये, माझ्या ऑरामध्ये जे मी तुम्हाला शरीर दाखवलं त्यांच्याविषयी भावना मी तशीच ठेवलेली आहे. ती जर गेली नाही तर आपल्या यातना कन्फर्म. कुठल्या बसमध्ये बसायचं आपण? माझ्या सासूबाई अशा होत्या, गेल्या गेल्या हो. त्यांच्याविषयीचा जो राग आहे, त्यांनी प्रचंड आपल्यावरती अत्याचार केले, नक्की केले असतील किंवा नसतील, व्हॉट एव्हर इट इज, पण त्या गेल्या. अत्याचारांना अजूनही आपण बँकेत ठेवलं आहे. ते तरी या पितृ पंधरवड्यात जर आपण सोडवलं तर गाडी सुटली, कुलपाला चावी मिळाली. येस? ओके, so shall we? Yeah? Close your eyes.
Focus on your crown. डोक्याच्या वरती 1 फूट. Focus on your heart chakra. Tap your heart chakra. Inhale and exhale slowly. You say, Lord God, thank you for helping me do this practice regularly. मनात संकल्प आपल्या सगळ्या पितरांविषयी कळत नकळत आपण जे पण त्यांना बोललो असू, आपले विचार असतील ज्यामुळे त्यांची गती थांबली असेल, एखादा बॉडी पार्ट आपला दुखत असेल आता किंवा अस्वस्थता आपल्याला वाटत असेल, सो जस्ट फोकस ऑन दॅट बॉडी पार्ट आणि कीप हँड्स इन ब्लेसिंग. म्हणा, आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. I am sorry for holding these energies in my aura. Sorry for the non-forgiveness. मी अजूनही त्या इमोशन्सला पकडून ठेवलं होतं. हो, आपल्यामध्ये जे पण तुम्हाला फॉरगिव्ह करायचं असेल, जस्ट इमॅजिन ऑल ऑफ दोज पीपल इन फ्रंट ऑफ यू अँड देन से येस, इट वॉज व्हेरी पेनफुल. हा जो प्रकार आपल्यामध्ये झाला किंवा होतोय याचा मला अत्यंत त्रास झाला आहे, होतो, याच्या आधी पण झालाय, मनस्ताप झालाय. आय एम सॉरी. आपल्या मेमरीज मधनं, मेमरी बँकेतनं हे जळमट आपल्याला रिलीज करायचं. रिलीज. म्हणा आय एम सॉरी. त्या बॉडी पार्टला म्हणा आय एम सॉरी. खरं तर आपण म्हटलोय देह हे देवाचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आम्ही ठेवलेला नकळत कचरा. आय एम सॉरी म्हणा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. ज्या व्यक्तींमुळे हा तयार झालेला आहे त्यांना सगळ्यांना मी माफ करतो. म्हणा तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सुरक्षित राहा. तुमचा प्रवास सुखाचा होऊ दे. तुम्हाला मार्गदर्शन मिळू दे. यमराजाच्या दरबारामध्ये गुरुदेव दत्तांच्या आशीर्वादामध्ये आपण सगळे हा प्रवास व्यवस्थित करतच असाल. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. I release the pain. ज्या निगेटिव्ह इमोशन्स मी कळत नकळत अजूनपर्यंत साठवून ठेवले, मी ह्या क्षणाला रिलीज करतो. आय रिलीज. रिलीज करत राहा. सोलार प्लेक्सस वरती कॉन्सन्ट्रेट. रिलीज. व्हिज्युअलाइज करा की आपल्या ऑरामध्ये नॉन फॉरगिव्हनेसची एनर्जी पूर्णपणे रिलीज झाली. आपण सुचिरभूत झालो. मगाशी आपण आता स्क्रीनवरती पाहिलं जी दोर आहे, जे दोघ जण इकडून खेचतायत, ती दोरच आपण रिलीज केली. ती दोर सोडवली आपण. आपले सासू सासरे किंवा आई वडील जे फक्त प्रवास करतायत त्या सगळ्यांमध्ये कुठेतरी केव्हा तरी वाद विवाद तंटे शब्द कोणीही आपल्या परिवारात जे प्रवास करतायत, आपली बायको असेल, बहिणी असेल, भाऊ असतील, कदाचित मुलं असतील,
पण आय एम सॉरी, आय रिलीज. कधी कधी धक्का असतो, ज्याला ट्रॉमा म्हणतात, शॉक असतो, शॉकिंग मृत्यू झालेला असतो. म्हणा हा शॉक मी आता रिलीज करतो. रिलीज करा. ज्यामुळे मनावरती ताण आला आहे आणि तो आपला कळलाच नाही, अशा सगळ्या प्रकारच्या एनर्जीला आपण रिलीज करा. आय रिलीज. कोणी जाण्याचं आपल्याला अत्यंत दुःख तेव्हा पण झालं होतं, रोज होत आहे, आणि सारखं आपल्याला असं वाटत असेल की हे प्रचंड लवकर झालं, आधी झालं, नव्हतं व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या दोऱ्या या क्षणाला रिलीज करा. त्यांना सगळ्यांना व्यवस्थित प्रवास करू दे. एस्पेशली जी लोक आजारी पडून जी गेलेली आहेत, आजारी होती आणि मग जी गेली, रिलीज करा. या सगळ्या दुःखद आठवणी रिलीज करा. या सगळ्या दोऱ्या, सगळे रोप्स जे मगाशी आपण स्क्रीनवरती पाहिले, रिलीज. आपली सासू किंवा सासरे आपल्याशी अत्यंत कठोरतेने वागली असतील आणि ते आता नसतील किंवा त्यांच्यापैकी कोण नसेल, ते इमोशन्स रिलीज करा. म्हणा येस, आय फॉरगिव्ह. पण आम्ही अध्यात्मामध्ये आता नवीन धडे शिकतोय. त्या पितृ पंधरवड्यामध्ये मास्टर चोकोक्सुई आणि गुरुजनांचे आशीर्वाद आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही काही वर्ग शिकतोय, समजतोय, जाणतोय आणि जाणीवपूर्वक म्हणा, विथ अवेअरनेस, या सगळ्या दोऱ्या, ज्याला कॉर्ड्स ऑफ गिल्ट म्हणतो, रिलीज करतोय या क्षणाला. नाव 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 रिलीज. कट करायचं नाहीये. रिलीज. सतत रिलीज करत राहा. जर आपल्याला आर्थिक स्ट्रगल होत असतील, प्रत्येक ठिकाणी आपल्याला आर्थिक चणचण आपल्याला जाणवत असेल, याचा अर्थ कुठेतरी केव्हा तरी काहीतरी जन्मांमध्ये आपलं आणि सुबत्तेचं नातं, स्थिरतेचं नातं, पैशाचं नातं हे कुठेतरी आपलं दूषित झालेलं आहे. हाच त्यातला बोध आहे. कुठेतरी आपण पैसे हे दुरुपयोगासाठी वापरलेले, आपण कुठेतरी कोणाला तरी आर्थिक दुःख दिलं असेल, हाच त्यातला बोध आहे. सो जस्ट रिलीज. पण मास्टर थँक्यू, या सगळ्या गोष्टी आम्हाला कळतायत. काही पूर्वजांच्या चुका असू शकतील, आहेत, मला माहिती नाही, पण येस, मला हे जरूर माहिती आहे की आता मी ती दोन्ही बाजूनी दोर खेचणार नाही. रिलीज. ज्या दोऱ्या, ज्या कॉर्ड्स, ज्या रोप्स दारिद्र्याच्या आहेत, पूर्वापार पिढ्यान पिढ्या या आपल्याला ट्रान्सफर झालेल्या आहेत. आपले क्रोमोझोम्स जे येतात, डीएनए जे येतात, हे पिढी टू पिढी ट्रान्सफर होतात. रिलीज करा. हे दारिद्र्य रिलीज करा. आर्थिक दारिद्र्य ज्यांना आपल्याला चणचण वाटते, पैसे कमी असतात, मुबलक नसतात, कायम पैशाची दगदग असते, पण आज थँक्यू, आज आम्हाला कळलं. रिलीज करा. पैशाच्या देवता म्हणा, आम्हाला माफ करा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी म्हणा. रिलीज करत राहा.
कर्मांच्या देवतांना प्रार्थना करा, मास्टरांना प्रार्थना करा की लवकरात लवकर आम्हाला प्राणिक सायकोथेरपी पर्यंत येऊ दे, हराटिक योगापर्यंत येऊ दे, की जेणेकरून ह्या क्रोमोझोम्सचा प्रोग्रॅमच कसा बदलायचा याची टेक्नॉलॉजी मास्टर शिकवतात. स्माईल म्हणा, यापेक्षा जीवनात काय कर्म असावं, ही जन्मात या जन्मात मला ही टेक्नॉलॉजी मिळते. किती सुबत्ता, स्थिरता, स्थैर्य हे मला व माझ्या परिवाराला लगेच मिळणार आहे, या जन्मात मिळणार आहे. जसं बटन दाबल्यावरती लाईट सुरू होते, फॅन सुरू होतो, तसाच इतके सोपे हे प्रोग्राम्स बदलू शकतात. हे सायकोथेरपी मध्ये मास्टर आपल्याला शिकवत आहेत. संस्कार मला भाग्य आहे आमचं. रिलीज करा ना. मधुरताला मी इथे जॉईन झाल्यापासून मागचे 1.5 वर्ष हे सगळे एंजल्स आपल्याकडनं खूप कार्य करून घेत आहेत. आपण सगळ्यांना ब्लेस करतोय विष्णू सहस्रनामातना, रामरक्षेतना, विनाट्स म्हणा. आपल्या खात्यामध्ये कर्म तयार होत आहेत आणि येस, ते गुड कर्मास आपल्याला, आपल्या परिवारासाठी, आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आर्थिक, मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला ते पैसे कर्मा बँकेतनं वापरायचे. म्हणा मास्टर थँक्यू. रिलीज करत राहा. ज्यांचे हे कोर्सेस ऑलरेडी झालेत त्यांनी अत्यंत कृतज्ञतेने मास्टर थँक्यू म्हणा. जे सायकोथेरपी पर्यंत आलेले आहेत, हराटिक योगापर्यंत आलेले आहेत, लेवलची प्रॅक्टिस करतायत, थँक्यू मास्टर. सगळं या जन्मात मला मिळालं. मी कृतज्ञ आहे, आभारी आहे. रिलीज करत राहा, पूर्ण रिलीज करायचंय. पित्रांकडनं मदत घ्यायचे, त्यांनाही हे वरती कळलेलं आहे. आता दोन्हीकडे दोऱ्या सुटलेल्या आहेत. येस, स्माईल आणि म्हणा थँक्यू. रिलीज करा. कोण म्हणे की कुठले आजार, जसं डायबिटीज आहे, हा पिढ्याना पिढ्या चालत येतो, पण ह्या विचारालाच मी पूर्णपणे ह्यानंतर रिजेक्ट करणार आहे. ही दोरच मी आता सोडलेली आहे. पण प्राणिक किलिंग मध्ये आम्ही सगळे शिकलो की सामान्यातनं असामान्य कसं बनायचं, आणि मी आता असामान्य आहे. माझी मदत बऱ्याचशा सामान्य माणसांना, मला व माझ्या सगळ्या लोकांना होते. डायबिटीस जरी हेरिडिटरी असला तरी तो पूर्णपणे बरा करण्याची क्षमता, त्याची टेक्नॉलॉजी ही मी शिकलो आहे. रिलीज करत राहा. त्या दोर रिलीज करत राहा आपल्या पित्रांबरोबर. पिढ्यान पिढ्या काही आपले संस्कार असतात, वाद असतात, विवाद असतात, रूढी असतात, ज्या लोप पावलेल्या आहेत त्या दोऱ्या सुद्धा रिलीज करा. रिलीज दोज कॉर्ड्स, दोज रोप्स, ज्या लोप पावलेल्या आहेत. Inhale and exhale slowly. Inhale and exhale slowly. व्हिज्युअलाइज करा की आपण सगळेजण पांडुरंगासारखे उभे विटेवरी आहोत. आपण शिकलोय. आपल्यावरती संस्कार आपण आत्मसात करतोय. सगळ्यांनी लिंक कट करा. सगळ्या मित्रांशी पूर्णपणे लिंक कट करा. कट लिंक. जे पहिल्यांदा आले, जस्ट इमॅजिन दिस इज लाईक अ नाईफ आणि आपलं पोट आहे, तर नेवलच्या इथे जाऊन फक्त म्हणा कट, पूर्णपणे कट. थँक्यू. स्माइल. वेलकम बॅक.
आय होप यू आर फीलिंग बेटर. मी आता आपल्यासाठी 3 वेळा ओंकार करणार आहे आणि व्हिज्युअलाइज करा त्या ओंकारात ना जे आपले सगळे पित्र आहेत, पूर्वज आहेत, त्यांचं शुद्धीकरण होत आहे, त्यांना गती मिळते, पांढरा शुभ्र लख्ख प्रकाश त्यांना मिळतोय आणि त्या प्रकाशात ते पूर्णपणे शुद्धीकरण त्यांचं होत आहे आणि पुढे जात आहे. सगळ्यांनी जीभ टाळायला लावा. कनेक्ट टंग टू युअर पॅलेट. Visualize a brilliant ball of light above your head area, above your crown. सावकाश श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. Inhale and exhale slowly. मी एका विशिष्ट फ्रिक्वेन्सी मध्ये ओंकार करणार आहे. आपण फक्त तो ओंकार ऐकायचा आहे. जस्ट लेट गो. पुढची 2 मिनिटं आंतरिक शांतता. माझ्याकडनं काही सूचना असणार नाही आपल्याला. Gently return back to the body. आपल्या हातापायाची मूवमेंट करा. Move your fingers. एक्सेस एनर्जी रिलीज करूया. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सुखी, समृद्ध, समाधानी याचे शुभ आशीर्वाद परमेश्वराकडनं आपल्या हातातनं जात आहेत. May every person, every being be blessed with good health, happiness, prosperity, success, abundance, spirituality. Smile and say, may every person, every being be blessed with forgiveness, forgetfulness, reconciliation, love. May all be blessed. आपल्या तळपायाकडे लक्ष करा. आपल्या मूलाधार चक्र, आपल्या बेसिक चक्राकडे लक्ष केंद्रित करा आणि म्हणा, आय एम रूटेड. दिव्य प्रकाश आपल्या पायातनं खोलवर चाललाय. आपल्या बेसिक चक्रातनं खोलवर चाललेल्या जमिनीमध्ये म्हणा, अतिरिक्त ऊर्जा, अतिरिक्त आशीर्वाद परमेश्वराचे, गुरुदेव दत्तांचे, ब्रह्मा विष्णू महेशांचे, आपल्या सगळ्या गुरुजनांचे,
साक्षात परमेश्वराचं, ज्याचे आपण माध्यम झालो आहोत, ते अतिरिक्त आशीर्वाद आपल्या शरीरात पूर्णपणे एक्सेस एनर्जी गोइंग डाऊन इन टू द अर्थ, आणि ज्यांची उत्पत्ती व्हायची त्यांना हे आशीर्वाद मिळू दे. ज्यांची झालीये, होतीये, प्रवासात आहे त्यांना मिळू दे. म्हणा, आय एम रूटेड, आय एम ग्राउंडेड, सो बी इट. थँक यू. म्हणा, आय एम सेफ ऑल द टाइम, आय एम ग्रेटफुल, सो बी इट. कट करा, थँक्सगिव्हिंग करूया. हे परमेश्वरा, लॉर्ड ब्रह्मा, लॉर्ड विष्णू, गॉडेसेस लक्ष्मी, आपले कुलदैवत, कुलदेवता, आपले सगळ्यांचे गुरुजन, माझे सद्गुरू मास्टर चोवाकोप सुई, या सगळ्या एसोटेरिक पुस्तकांचा ज्यांचा आपण संदर्भ ऐकला, समजला, ते सगळ्यांचे लेखक, हे सगळं प्राप्त झालं, ते सगळं इमेजेस प्राप्त झाले, त्यासाठी गुगल, जे माझे मेंटर्स आहेत, ज्यांच्याकडनं मी हे ज्ञान आत्मसात करू शकलो, त्यांचे आभार. आपल्या सगळ्यांचे सुद्धा तेवढेच आभार. थँक्यू फॉर जॉइनिंग, मोटिवेटिंग, इन्स्पायरिंग इच अदर. Thank you. May all the souls be blessed in the inner world. May all of them be purified. So be it. So be it. May all of you be blessed. So be it. Cut. Gently open your eyes. Everybody okay? सेशन झाल्यानंतर थोडंसं जर हातापायची मुवमेंट करा, राईट. सो फील फ्री टू टेल मी नाव. मी सगळ्यांना अनम्यूट करायचा राईट्स देतो, 1 मिनिट. जस्ट टेल मी हाऊ यू फीलिंग. या, यू ओके? किती जणांना बरं वाटतंय आणि काय? हो, छान वाटतंय. वाव, छान वाटतंय, छान वाटतंय. जरा अपचन, रिलॅक्स. ओके, व्हेरी गुड. ओके, जरा असं ऍसिडिटी तुला वाटत होती, आता आर यू फीलिंग बेटर? हा, व्हेरी गुड. खूप रिलॅक्स झालं एकदम. असं ते खूप जांभया आल्या शेवट, नंतर आपण फॉरगिव्हनेस करत होतो ना, एवढ्या जांभया आल्या की ते सगळं रिलीज झालं मग पेन. आणि ओके, गुड. सपना, हाऊ यू फीलिंग? छान वाटतंय, आता हलकं वाटतं एकदम. बेटर वाटतंय? ओके, व्हेरी गुड. Anybody else who want to share feedback? How was the session? How did you feel? मेघना ताई, पहिल्यांदाच तू आलीस, वेलकम. कसं वाटलं तुला? You can unmute and talk about it. शांत वाटलं. असं वाटत होतं की मी खूप शांती झाली, वर जाते. छान वाटत होतं. बाहेर सगळं आजूबाजूला आहे असं प्रकाशात असल्यासारखं वाटत. वाव, अमेझिंग. छान, खूपच छान. व्हेरी गुड. थँक्यू. एक्सलंट. सुरेश भाई, कसं वाटलं तुम्हाला? एक्सलंट. वंडरफुल. दोऱ्या सुटल्या. थँक्यू. 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 येस, दोऱ्या सुटल्या असा अनुभव आला बऱ्याच लोकांना. हो. राईट. सो मास्टर चोवाकोप सुई, ज्यांच्याकडे फोटो आहे मास्टरांचा घरी, त्यांनी प्लीज त्यांच्या फोटो समोर नतमस्तक व्हा. ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी प्राणिकलिंगच्या पुस्तकाला नतमस्तक व्हा. म्हणा, मास्टर थँक्यू, हे सगळं तुम्ही आम्हाला आणलं. तुम्ही आमच्यापर्यंत सायकोथेरपीचा वर्ग, ज्याच्यामध्ये मास्टर संस्कार पूर्णपणे आपल्यावरती काय ना वाचा मनसेंद्रिया जे आपण शिकलो ते नक्की कसं करायचं हे शिकवतात सायकोथेरपीमध्ये. जगात या युनिव्हर्समध्ये सायकोथेरपी हा पहिल्यांदा रिलीज झालेला कोर्स आहे. याच्या आधी असा कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी कुठल्याही गुरूंनी दिलेली नाही. दिस इज द फर्स्ट वन. त्यामुळे सायकोथेरपीचा आपण वर्ग पनवेलला येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण लावणार आहोत. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लावणार. सो ज्यांचा ऍडव्हान्स जिथपर्यंत झालाय त्यांनी पूर्ण सायकोथेरपीची तयारी करा. ज्यांची सायकोथेरपी झालाय
maybe you can come for a review, right? It will be fantastic. ज्यांची प्राणिक जर्नी सुरू करायची आहे, राईट, त्यांनी लवकरात लवकर सुरू करा. कारण पेढा हा किती गोड आहे हा खाल्ल्यावरतीच कळतो. There's no point talking about it again and again. You have to eat it. Yes or no? Yeah. Yeah. Sudhatai, you okay? How are you feeling? Very light, relaxed. बरं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं. Yeah. I'm very happy to see you. Thank you. That's nice. लाईट वाटतं, लाईट Light वाटतं. Yeah, lighter. खूप छान. हलकं हलकं वाटतं. Fergunes केला ना की हलकं हलकं वाटतं. बरं वाटतंय. Yeah, yeah. Very good. Dr. Rajeshri, how are you feeling? It was very nice session. Your sessions are always good, and the way you have spoken about the journey of soul was wonderful, because recently I've lost my dad, so this was really helpful for me to understand, and the last prayer was really helpful. So it has given a little lightness and a feeling of, a light in my heart. So thank you for the session. Thank you so much. I'm very glad that you liked it. Very good. Thank you. Dr. Snehal, कुठे गेली? दिसत नाही मला. आता होती. कुठे गेली? अच्छा. Okay. Good. Anybody else want to share feedback? हलकं वाटते. Archana, बरं वाटतंय तुला? You okay? Very nice. Very happy to know. Okay, so हा yeah. Good. ठीक आहे. So thank you. आपल्याकडे तृप्ती आणि सारा पहिल्यांदाच मी पाहतोय, but I'm sure that you listened to her the session. Right? मी recording stop करतो आता.